याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सुखान देवा, निवृत्ती उदारा सुखान देवा, निवृत्ती उदारा सुखान देवा. ओ मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. दत्रया जननी देवाची ये, जननी देवाची ये, जननी देवाची ये. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची, देवादी देवा जगत्रय जीवा. परियेसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे. प्रेम काही कळा महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी. स्तुतिर ब्रह्मादी नाम पितद वसन्नास्तु ये गिरा. अथा वाच सर्वस्व सुमती परिणामावधी गृणन. ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकर. हा मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या विठाला विठाला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा परमार्थातला प्रयत्न करत असताना परमार्थातल्या प्रयत्नाला काय फळ पदरामध्ये पडतं याचं वर्णन करणारा गोड अभंग आहे. या अभंगाच्या दृष्टीने आपण 12 वाजेपर्यंत चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या चास गावी भगवान श्री व्यंकटेश बालाजी मंदिरामध्ये कैलासवासी बाबूराव सावळेराम भाबड या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं श्री पांडुरंग बाबूराव भाबड, श्री तुकाराम बाबूराव भाबड, श्री विलास बाबूराव भाबड आणि सौभाग्यवती मंदा खंडू सांगळे अशी 4 मुलं त्यांच्या पश्चात आहेत. मोठा परिवार, नातू पुतणे, सगळी पत्रिकेला आपण बॅनरवरती लिहिलेली आहेत. समस्त भाबड परिवार व आप्तेष्ट यांच्या वतीनं कैलासवासी बाबूरावांचं हे प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं होतंय. सादरीकरण करत असताना आपल्या वडिलांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी, त्यांनी केलेले कष्ट, त्यांनी जीवाला दिलेली कृतज्ञता त्यांच्या मुलांनी सांभाळण्याचं काम करण्याचं काम केलंय आणि त्याला अनुसरून आज आपल्या चास गावी वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्रित आहोत. बरेच दिवसापूर्वी आपल्या गावचे आमचे वाल्मिक भाबड यांनी ही सेवा माझ्या डायरीमध्ये लिहून दिलेली आहे आणि त्या दृष्टीने बरं वाटलं जरा. आज या आपल्या चास गावी येण्याचा योग निर्माण आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आमचे रोहिदास आबा जगदाळे ज्यांचं प्रमाणाच्या चालीमध्ये बादशाह आहेत. कीर्तनात प्रमाण म्हणावीत आमच्या रोहिदास आबांनी म्हणावे असं त्यांचं नाव प्रचलित आहे. कोणताही कीर्तनकार त्यांच्यावरती प्रेम करतो कारण ते सगळ्यावरती प्रेम करतात. जे रोहिदास आबा जगदाळे महाराजांना माझं वंदन आहे. दुसरे नाशिक जिल्ह्याचं भूषण, अगदी ज्यांच्या गायनामध्ये गंधर्व आहे, गाण्यामध्ये सरस्वती आहे, अगदी रियाज केलेला आहे, चांगलं गाणं उत्तम कंठामध्ये बसवलेलं आहे, रोहिदासजी महाराज मते गुरुजी, त्यांनाही माझं वंदन. आपण परिसरातील गावातील सगळी गुणवान टाळकरी मंडळी, या सगळ्या टाळकऱ्यांना वंदन. दोनही चोपदार या संस्थांचे मठाचे दोनही चोपदार आहेत त्यांनाही वंदन. मृदंगाचार्य संकेतजी महाराज आरोटे
अतिशय गोड वाजवतात, तबलाही वाजवतात, पखवाजही वाजवतात. पण पखवाजामध्ये अतिशय गोड हात आहे, लगीचा बाज आहे. संकेत महाराजांनाही माझं वंदन. आमचे रविदादा चौधरी अगदी पोहेगावची प्रसिद्ध सिस्टीम आहे, ज्यांनी अशा हॉलमध्ये सुद्धा आवाज दिला आहे ना, तर याच्यात लागत नाही. पण अगदी चौधरी साहेबांना, दादांनाही माझं वंदन. आमचे भाबडसर बसलेले आहेत, आत्ताच ज्यांनी दातलेला माझं कीर्तन घेतलं होतं. आपल्याच गावचे आहेत. जन्मभूमी जरी ही असली तर कर्मभूमी तिकडं दातली आहे. सिन्नर तालुक्यामध्ये नोकरीला आहेत आणि भाबडसरही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. आधी करून आपण सगळी आल्यापासून स्वागत करणारी आमचे दशरथ राजे असतील, या मंदिराचे अध्यक्ष असतील, ट्रस्टी असतील, सगळी मंडळी. इथं पूर्वी मारवड्याची व्यापार फेट होती, जुनं प्रतिष्ठित मंदिर आहे. आल्यानंतर मला साहेबांनी सांगितलं, व्यंकटेशाचं दर्शन, बालाजीचं दर्शन मनाला पवित्र करणारं असतं, मनाला शुद्ध करणारं राहतं. तुमच्या जीवनामध्ये धन देणारी देवता कोणती, तर ती बालाजी देवता आहे. म्हणून त्या बालाजीच्या मंदिरामध्ये आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण झालं पाहिजे. वाल्मिकराव बाबड यांनी खूप आग्रह केला आणि या सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा आमच्यापर्यंत पोहोचली आणि आज येण्याचा योग निर्माण आहे. शूटिंग करणारी, मंडप डेकोरेशन, भालदार, चोपदार, माता माऊल्या, पुरुष वर्ग, सगळे सोयरे, आपतिष्ट, पाहुणे मंडळी व सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आलेल्या भाविकांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या आमची राजेंचे वडील खैरनार साहेब शेठ, त्यांनाही आपण, ते पण आलेले, त्यांनाही वंदन करतो. या गावची जुनी जी मंडळी आहे, या सगळ्या जुन्या मंडळीला वंदन. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. 12 वाजता आपल्याला थांबायचं आहे. 1-1.25 तास आपल्याकडे आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला. मृत्यू लोकांमध्ये संसारातला प्रयत्न करणारा समाज आणि परमार्थातला प्रयत्न करणारा. संसारातला प्रयत्न करणारे रोहिदास महाराज आपण सगळे आहोत आणि परमार्थातला प्रयत्न करणारे ज्ञानोबा, तुकोबा, नाथबाबा, जोग महाराजापर्यंत सगळे होऊन गेलेले आहेत. आजही काही परमार्थातलाच प्रयत्न करतात. सांसारिक प्रयत्न करताना संसारातल्या प्रयत्नाला कधी फळ मिळत नाही, कधीच मिळत नाही. सगळ्यात मोठा श्रीमंत रावण होता या जगात. व शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं सोन्याची होती म्हणे. प्लास्टर, विटा, पत्रे, कवले सोडूनच द्या, 7 कोटी सोन्याची घरं होती महाराज. आणि 7 कोटी सोन्याच्या दारात रावण उभा राहिला. तर रावणाचा पहिला प्रयत्न आहे संसारातला, समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही. झालं असतं तर टँकरची पाळी आली नसती, बरोबर. मराठवाड्यावर एकनाथ शिंदेने आपल्याला समुद्रावरूनच पाईपलाईन करून दिली असते, नाही जमलं. रावणाचा दुसरा प्रयत्न आहे सोन्याला सुगंध आणेल. आलाच असता वास तर वासावर अंगठ्या आल्या असत्या. मी म्हटलं असतं माझी कमळाच्या वासाची अंगठी आहे, रोहिदास महाराज म्हटले असते माझी गुलाबाच्या वासाची आहे. म्हणजे असे वासावर अंगठ्या आल्या असत्या. जिथं 7 कोटीचा संसार आहे त्या रावणाची एकही प्रयत्न पूर्ण झालेला नाही. समुद्राचं पाणी गोड झालं नाही, सोन्याला सुगंध आला नाही. आणखीन एक प्रयत्न होता, स्वर्गाला शिडी लावेल, नाही लागली. जिथं सोन्याचा संसार आहे त्या रावणाचा जर संसारातला प्रयत्न पूर्ण होत नाही तर आपला संसार फार लहान आहे. 2 एकर जमीन आहे आपल्याला, 1 चिपडी बायको आहे, 2 शेंबडी पोरं आहे. अशा छोट्या संसारामध्ये संसार आपल्याला कधीच काही देऊ शकत नाही, बरं का रोहिदास महाराज, तुकोबारांची प्रमाणे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला. तो संसार तुम्हाला जगवतो, तो कधी तुमची इच्छा पूर्ण करत नाही. विष्णुरती शतम दशशश शतम लक्षम सहस्राधिको लक्षेशाम क्षितिपालकाम सुरपते ब्रह्मा पदम वांछति ब्रह्मा शिव पदम शिव हरिपदम आशामधिको गता. ज्याच्या खिशात 100 रुपये आहेत त्याला वाटतं की माझं बरं आहे, 1000कडे लक्ष जात. बरं, दिवसाला 1000 घेणारे किती माणसं आहेत, त्याला वाटतं की माझं बरं आहे, 5000कडे लक्ष जात. दिवसाला 5000 येणारे रोहिदास महाराज खूप माणसं आहेत, त्याला वाटतं 10,000 मिळाले पाहिजे. 10,000 काय देणारे कमी लोक नाही, दिवसाला 10,000 कमवतात तरी सुद्धा 15,000कडे लक्ष जातं. 15 घेणारे कमी नाहीत, 25कडे लक्ष जातं. 25ही कमी पडतात, 35कडे लक्ष जातं. 51, 1 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 5 लाख, 10 लाख मोजत राहा तुम्ही. दिवसाला 10 लाख रुपये कमवणारे काही माणसं आहेत या सृष्टीमध्ये, तरी सुद्धा त्याला वाटतं 1 कोटी दिवसाला मिळाले पाहिजे. 1 कोटी कमवणारे भाबडसर खूप आहेत, खूप आहेत. शेठ म्हणजे खूप आहेत. 1 कोटी दिवसाला कमवणारे अंबानी सारखे खूप आहेत, पण त्याला वाटतं मी जगात 1 नंबर असलं पाहिजे. म्हणजे आशामधिको गतान. संसार तुम्हाला जगवतो महाराज. आजचं उद्या दाखवतो, उद्याचं परवा दाखवतो. संसार कधी
कुणाचाच प्रयत्न पूर्ण करत नाही. म्हणून या देशातला कोणता साधू संसाराच्या दारात उभा राहिला नाही. आणि जो उभा राहिला तो साधू नाही. तो आमच्यासारखा असेल, महाराज असेल, कलाकार असेल, गुणीजन असेल, तो एखादा मागणारा माणूस असेल, साधू नाही. वाढता हा पुण्य धर्म केला वाढता हा पुण्य धर्म केला वाढता पुण्य टाळ 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 धर्म केला वाढता हे हरी भजन हे सारा जमनी रे जग संसाराला नावे घालोनी आतून संसाराला नावे घालोनी आतून बोलता काय गोड शब्द आहेत बघा. संसाराच्या नावी घालून या शून्य असं नाही म्हटलं ना. संसार केला असा शब्द नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य. मग तुम्ही काय केलं? वाढता हा पुण्य धर्म केला. साधून जो प्रयत्न केला तो परमार्थातला केला. परिमार्थ महादेव जोडी देवाचे चरणे हे भावया सतन हे उपाय परमार्थ महाधन आहे. त्याचा उपाय सांगितलाय आपल्याला. काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नानी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. कसा परमार्थातला प्रयत्न करायचा? एक नंबर, तुमचा काळ भजनात गेला पाहिजे. तुमचा काळ नामस्मरणात गेला पाहिजे. हरी भजना बीड काळ घालवून कोरे हरी भजना बीड काळ घालवून कोरे हरी भजना बीन काळ घालवून कोरे हरी भजना बीन काळ घालवून कोरे हरी भजना बीड काळ घालवून कोरे हरी भजना बीड काळ घालवून कोरे हरी भजना बीन काळ घालवून कोरे हरी भजना बीन काळ घालवून सापा भिवून बाबा धुळीच्या सापा भिवून बाबा भेटी नाही जीवा शिवा भेटी नाही जीवा शिवा तरीचा मान जीवा घालवून कोरे हरी भजना बीन काळ घालवून कोरे हरी भजना बीन काळ घालवून कोरे वा गुरुजी वा. नाना बस. किती सुंदर रचना तुम्ही गायली मान. आपला काळ परमार्थामध्ये गेला पाहिजे. काळ सारावा चिंतने काळ सारावा एकांतवाशी काळ सारावा गंगा स्नाने काळ सारावा देवाच्या पूजने काळ सारावा प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणजे परमार्थातला प्रयत्न करताना फळं मिळतात. सगळं का चाललं आपलं? परमार्थातला प्रयत्न करत असताना माझ्याकडे बघा, हे करायला सांगितलं आपल्याला. आपला काळ व्यर्थ घालायचा नाही. काळ दौडायचं काय बघा, आपण सगळे काळ दौडायला लागलो, काळ व्यर्थ घालायला लागलो. काय सुंदर त्या कबीर महाराजांचा दोहा आहे. महाराज कबीर महाराज म्हटले, अरे मिळालेला काळ भजनामध्ये जाऊ द्या, मिळालेला काळ भगवत चिंतनामध्ये जाऊ द्या, मिळालेला काळ तुमचा झोपण्यात खाण्यात आयुष आरामात जाऊ देऊ नका. खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया. काय फायदा नका. काळ आणि काळ बर्बाद करू नका. काळ बदला घेतो बरं का. ते आपण अर्ध मन ऐकलेली भगवान देताय तो छप्पर फाडके देताय. लोक लय थाटात सांगतात, भगवान देताय तो छप्पर फाडके देताय. तसं नाही ते.
देता है तो छप्पर फाड़ के देता है, पण लेता है तो चमडी उधळ के लेता है. तुम्हाला देऊन पाहतो, तरुणपण देऊन पाहतो, तुम्हाला आनंद देऊन पाहतो, तुम्हाला संपत्ती देऊन पाहतो. तुम्ही जर त्याचा दुरुपयोग केला, तो काळ पापामध्ये घालवला, तर बदला सुद्धा घेतो. महाभारतात धृतराष्ट्र म्हणजे सम्राट होता. एका राज्याचा नाही, भारत देशाचा सम्राट होता. त्या काळातल्या गांधार प्रदेशापर्यंत त्याची सत्ता होती. नाना, गांधार प्रदेशापर्यंत तो शेठ पोहोचलेला होता. आपल्या नुसत्या भारताची नाही, एका देशाची सत्ता. सम्राट होता त्या काळातला. इतका संपूर्ण काळ मिळाला सम्राटाला, पण 2 डोळ्यानं आंधळा होता. इतका पापात काळ घालवला रोहिदास महाराज, इतका पापात काळ घालवला की त्या काळामध्ये स्वतःच्या सुनेला पोरानं दरबारात आणलं तरी त्यानं थांबवलं नाही. विश्वाचा मालक कृष्ण परमात्मा सांगायला गेला, महाराज 5 गावं द्या, 5 गावं, कशाला भांडण करत. नाही दिली. सुईच्या टोकावर बसेल एवढी माती देणार नाही म्हटलं. सून दरबारात आणली तरी थांबवलं नाही. पोरं पापी निघाली तरी थांबवली नाही. दुराचार करताना थांबवली नाही. परिणाम मोठं युद्ध झालं महाभारतात. 100ची 100 पोरं कौरव मेली महाराज. एकट्या भीमानं मारली. राजातून पाय उतार झाला. एका रूममध्ये राहायचा. जेवायला बसला तो की भीम त्याला त्याचे पोरगा कसा मारला याची कथा सांगायची. इतका वाईट काळ आला महाराज. आदेश देणारा राजा, एक काळातला सम्राट राजा भाबडसर रूम मध्ये राहायला लागला. आणि जेवण आणलं की तो भीम म्हणायचा, तुझा दुःशासन असा फाडला, तुझा दुर्योधन असा तोडला. अहो, तोंडाजवळ आलेला घास खाली ठेवायचा. भीमाचं बोलणं ऐकणं सहन झालं नाही त्याला. एका अरण्यात निघून गेला. तर ज्या अरण्यात गेला त्या अरण्याला वनवा लागला. वनवा कुंकुन वनवा, आणि कोणत्या बाजूनं जाळ आहे त्याला दिसत नव्हतं, कळत नव्हतं, लक्षात येत नव्हतं. आंधळा असल्यामुळं जिकडं पळन तिकडं रोहिदास महाराज अंगाला चटके लागले. जळून खाक झाला, मेला महाराज. अरे आपल्या तरी दाव्याला हाडं आहेत, एका काळातल्या सम्राटाची दाव्याला हाडं सुद्धा सापडली नाही. काळ एवढा भयानक बदला घेतो बरं. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. ओ कौरव पांडव दो भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो बैकुंठ जावे, सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर जी की, मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की, मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. नका कशाला कुणाची निंदा करत राह. लोकांना नादच लागलाय महाराज. तोंडावर चांगलं म्हणतील, माग एवढंच नाव, तसं नका करू. हो, नका 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 नका, कधीच करायचं नाही. एक वाक्य सांगतो, काय प्रमाण आमच्या रोहिदास महाराजांनी दिलं महाराज. काळ कोणाच्या उचापती करण्यात घालू नका. काळ कोणाच्या पापामध्ये घालू नका. काळ घालायचाच असेल तुम्हाला तर भजनामध्ये घालवा. काळ घालवायचाच असेल तर उपकारामध्ये घालवा. काळ घालायचाच असेल तर चिंतनामध्ये घालवा. काळ घालवायचाच असेल समाजसेवेमध्ये घालवा. काळ तुमचा चांगला घालवा. जी माणसं काळ चांगला घालवतात ना, मग ती परमार्थातला प्रयत्न करत असतात. त्या रामायणामध्ये राम लक्ष्मण सीतामाई तिघांना वनवास मिळाला. आणि आता वनवासात गेल्यावर पलीकडच्या काठाला जायचं होतं. म्हणून पूर्वीच्या काळात नितीन गडकरी नव्हते, त्यामुळं रोड नव्हते. रोड आता नितीन गडकरीने समृद्धी काय रोड केले महाराज. 3 तासात महाराज गेवरावून आलो. पुलच पुलं झाले, कुठंही पुलच आहेत महाराज. नदीवर पूल, वड्यावर पूल. पूर्वी कशाचे पुलं महाराज. पूर्वी मग नावेने जायचं, पोहत जायचं. ते शेठ जुन्या लोकांना विचार, पूर्वीचा काळ कठीण होता महाराज. अशा चाचच्या भागात, डोंगराच्या भागात, या सह्याद्रीच्या खोऱ्यात फार कठीण होतं महाराज. आता ही साधनं निघाली. आणि मग ते त्या काळामध्ये नाव आणि नावाडी एवढंच साधन असायचं. पलीकडच्या काठाला माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. परमार्थातला प्रयत्न कळेल. परमार्थातला प्रयत्न कुणी केलाय, कसा असतो परमार्थातला प्रयत्न, कथा कळेल.
म्हणजे माझा प्रवास सुखाचा होईल. पलीकडच्या काठाला एक नावाडी नावेमध्ये बसलेला आहे. राम लक्ष्मण सीतामाई वनवास मिळाला म्हणून अलीकडच्या काठाला आहे संकेत बाबा, आणि तिकडे रोहिदास महाराज त्या नावाड्याला प्रभूनं हाक मारली, हे नावाडी. अरे अलीकडे तो अलीकड नावाडी आला. रामचंद्राने त्याला हात जोडले. कुणाकडून काही मिळवायचं असलं म्हणजे हात जोडच. फार सोपा दृष्टांत सिद्धांत आहे हा. कोणाकडून काही मिळवायचं असेल तर हात जोडच. आमच्या गेवराई तालुक्याला बदामराव पंडित नावाचे आमदार 15 वर्ष, आता मागच्या वेळेला पडले, पण 15 वर्ष आमदार होत, कायम हात जोडायचे. कोणी असो त्याच्या पाया पडायचे. 15 वर्ष आमदार राहिले महाराज. बरं लक्षात ठेवा, माझी विनंती आहे तुम्हाला, हात जोडत चला बरं का. हात जोड मी सांगत नाहीये, माऊली सांगतात. थोरपणा पराची सांडीजे, युत्पत्ती आघवी विसरीजे, जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देव, लहानपण देगा देव. मुंगी साखरेचा रबा, मुंगी साखरेचा रबा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रबा, साखरेचा रबा, लहानपण देगा देवा, देगा देवा. जया अंगी मोठे पण तया यातना कठीण, लहानपण देगा देवा. लहान झालं पाहिजे, कायम ध्यानात ठेवा. जी माणसं मोठी असून लहान असतात ना, त्याला आपण नमस्कार करतो. मला सांगा, 2-4च अभंगावर कीर्तन येतात आम्हाला, तर तुमच्या गावात माझं 3रं कीर्तन आहे. तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुम्ही जपतात. काय महाराज कीर्तन करतात, काय रविदास महाराजांची प्रमाण आहेत, काय मते महाराजांचा आवाज, काय संकेत महाराज लग्या वाजवतो. हो बोलवा बोलवा महाराज, परत बोलवा. का जे लागेल त्या द्या महाराजांना. 2-4च अभंग पाठ आहेत आमच्या, तर एवढा आम्हाला मान तुम्ही देताय. संप्रदायाचे कळस येतो तुकाराम महाराज, कळस महाराज. या अभंगाचा गाथा ज्यांनी लिहिला, अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. जगामध्ये तुकाराम महाराज एवढी श्रीमंती कुणाची आहे? सगळ्या श्रीमंत, सगळ्यात ज्येष्ठ. गाथा तयार केला हो. काय नम्रता आहे महाराज. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. काय शिकण्यासारखं आहे पोरांनो, हे काय शिकण्यासारखं आहे. एका बाजूला गाथा, विश्वाला अभंग देणारा गाथा लिहिणारे तुकोबार आहे. एका पारड्यात देव त्यांच्या समोर झुकतो असे तुकोबार आहे. स्वतःला म्हणतात मी पायाची वाहने, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. त्याला म्हणतात नम्रता. काय नम्रता आहे महाराज. लहान होतात, लहान. पुन्हा सांगतो, लहान झालं पाहिजे. प्रभू रामचंद्रानं हात जोडले. ए नावाडी, तुझं नाव काय रे? तो नावाडी म्हटलं माझं नाव केवट आहे. अरे वा, चांगलं नाव आहे रे तुझं. ऐकणारे, मी राम आहे, हा माझा भाऊ लखन आहे, ही माझी बायको पत्नी सीता आहे, आम्हाला पलीकडच्या काठाला जायचंय. तुझ्या नावेची गरज आहे, तुझे नाव पाहिजे. तो केवट म्हटला त्याच्यासाठी हात जोडले होय तुम्ही? म्हटले हो. म्हटले मग तुम्हाला नाव पाहिजे ना. दुसऱ्याची मागा म्हटली, मला ही नाव द्यायची नाही. पहिला व्यक्ती बरं का जगामध्ये देवाला नाही म्हणणार. पहिला व्यक्ती बघ. इथं देवाच्या बायकोला आपण नाही म्हणत नाही, लक्ष्मीला नाही म्हणत नाही आपण, देवाला कधी नाही म्हणायचो आपण. हो बघा, पहिला व्यक्ती आहे देवाला नाही म्हणणारा. रामचंद्र त्याला म्हटलं, अरे तुला माहिती का मी कोण आहे? तुझ्यासारखे नावाडी एका मिनिटात 1000 तयार करू शकतो. हे केवट तुझ्यासारख्या नावा अशा तयार करू शकतो. मी विश्वाचा मालक आहे, गतीर भरता प्रभू साक्षी.
निवास शरणम सुरुत प्रभ प्रलय स्थानम निधानम बीजम म्या बोलबिल्या बिदू बोली म्या चालबिल्या सूर्यो चाले म्या आलबिल्या प्राणू आले जो जगाते चालिता म्या चिन्या मिलो साता काळूक रासे तसे भूता ये म्हणे गते पंडुसुता सकळे जयाची तुझी वेदासी बोलणे वेदासी बोलणे तुझिया सत्य वेदासी बोलणे तुझिया वेदासी बोलणे तुझिया वेदासी बोलणे वेदासी बोलणे तुझिया सत्य वेदासी बोलणे वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझिया चालणे तुझिया ऐसा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा काय गोड वर्णन केलं. अरे कोण आहे मी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी जगाला फायदा देणारा जगाचं भोरण पोषण करणारा जगाला संपून टाकणारा सगळा मीच आहे. या जगाला उडवणारा घेऊन जाणारा वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता. अरे झाडाचं पान हलतंय ते माझ्या सत्तेनं हलतंय आणि तू मला नाही म्हणतोस. हे केवट अरे तुझ्यासारखे नावाडी रांगेमध्ये उभे राहतील मला नाव द्यायला. तो केवट म्हटलं मग मागा ना नाव. मी कुठं नाही म्हणत. नाव माझी आहे. या नावेचा मालक मी आहे. नाव मला द्यायची नाही. तुम्हाला पाहिजे तर दुसऱ्याची मागा दुसरा नावाडी बघा मला नाव द्यायची नाही. रामप्रभू पुन्हा त्याला म्हटलं अरे एका पायावर लोक उभी आहेत हिमालयात भजन करतात. रोज महाराज 1000 किलोमीटर फिरतोय अजून मी स्वप्नात नाही त्याचे. एक किलोचे टाळं छटाकावर आलेत भजन करू करू अजून स्वप्नात नाही मी कुणाच्या. अरे अजून मी कुणाच्या घरी गेलो नाही आणि मी तुझ्याकडं आलोय आणि मला नाही म्हणतो. तो केवट म्हटलं मग तुम्ही आलात ना मी थोडी आलो. नाव तर माझी आहे ना. नाव मला द्यायची नाही. काय सुंदर भाव आहे महाराज. घरी घेऊन जा. कीर्तन शिकण्यासाठी आहे. कीर्तन काय टाइमपास आहे मजा आहे विनोद आहे नाही महाराज. कीर्तन घरी घेऊन जाण्यासाठी आहे. घेऊन जागड्या चाच चांगलं गाव आहे ऐकणारं गाव आहे. हो सगळा भगवान बाबांचा आशीर्वाद लाभलेलं गाव आहे. हो सगळ्या गावाला सांगतो घरी घेऊन जाय शिकण्यासाठी आहे. फार महत्वाचं आहे. माझं प्रत्येक वेळेला तुमच्याकडे आलो म्हणजे मी नवीन सांगत असतो. एवढी कथा ऐका माझी फार सुंदर आहे. प्रभू रामचंद्र त्याला म्हणतात अरे दे नाव. तो म्हणतोय मला द्यायची नाही. त्यावेळेला रामचंद्र त्याला म्हणतात का रे केवळ तुला नाव द्यायला झालं काय. काही नाही म्हटले मागच्या महिन्यामध्ये तुम्ही जानकी मातेच्या स्वयंवराला चालले होते तर जाता जाता तुमचा एक पाय सहजच एका दगडाला लागला तर त्या दगडाची बाई झाली. म्हटले हो शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाची चाली. तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली. म्हटले हो प्रभू तुमच्या पायानं जर दगडाची बाई होते तर माझी नाव लाकडाची. माझी नाव लाकडाची आणि लाकडाच्या नावेला तुमचे दोन्ही पाय लागणार. तिकडं तरी एक लागला इथं दोन्ही पाय लागणार आहे. आणि तुमचे पाय लागल्यावर जर माझ्या नावेची बाई तयार झाली तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे. त्यामुळं दुसरी नको. अरे म्हटलं असं कुठं होत असतं म्हणजे झालं ना. म्हटले मग आता एक काम करावं लागेल. म्हटले तुम्हाला जर माझ्या नावेतच बसायचं असेल तर तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती. तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती. मग एक काम करावं लागेल. माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल. त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल. मी तुमचा पाय असा मातीच्या वेगळा धुवून काढेल. मग नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र 11 वाजून गेलेत. त्यानं ती काठवट आणली. काठवट आता ही काठवट MH 90
MH85 MH75 हे जुन्या ज्या डोक्यावर पदर घेतलेल्या कपाळभर कुंकू लावलेल्या चष्म्यावाल्या ज्या जुन्या म्हाताऱ्या आहेत त्यांना ही काठवट माहिती भाकरी करायला असायची जुन्या काळातली काठवट बिचारी आपली. आता कशाची आता या नवीन पोरींनी आपल्या गुगलवर म्हणायचं काठवट असं उखळ ती अशी चित्रामध्ये येणार. आता ती राहिली नाही. काठवटच त्याच्याकडे तेवढी. माझ्याकडे बघा लक्ष द्या. आणि मग नाना उजव्या पाय असा मांडला त्या काठवटीमध्ये बरं का रोहिदास महाराज. उजवा पाय मांडला शेट काठवटीमध्ये आणि असा उजवा पाय मांडला न 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी वाटायला लागलं. काय तुझं भाग्य महाराज ती पाणी वाटायला लागली आबा. आणि पाय धुवून झाला आणि तो खाली गेला आणि डावा पात्रात आला. डाव्याला पाणी सुरू झालं. वाल्मिक महाराज हो डावा धुवून झाला आणि आता निघायचंच नावेकडे संकेत महाराज. तेवढ्यात ते केवट म्हटला तिकडं कुठं निघाले. उजव्याला माती लागली मांडा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा. डाव्याला माती लागायची. डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा. उजव्याला माती लागायची. अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम चालला. आणि मग रामप्रभू म्हटलं रे केवट कोणता तरी एक पाय खाली जाणारे त्याला माती लागणारे असं कुठपर्यंत राजा. तो म्हटलं आपली बोलीच तशी आहे. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या नावेची बाई होईल ना. म्हटले मग आता एक पाय पात्रात ठेवा म्हटले प्रभू आणि एक पाय असा आतदार ठेवा. माती लागू देऊ नका. बघा हो विश्वाच्या मालकाला केवटाने एका पायावर उभं केलं. एका पायावर माणसाचा तोल जातो. माझाच जायला लागलाय. मी जर असा माईक धरला 1-2 मिनटं मला उभं राहता येईल. तसा प्रभू रामचंद्राचा तोल गेला माझ्याकडे बघा. आणि तोल गेल्यामुळं धरण्यासाठीचा सहारा धरण्यासाठीचा आसरा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला. ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण रोज प्रयत्न करतोय. रोज भजन करतोय. नामस्मरण करतोय. पंक्ती घालतोय. कीर्तन ठेवतोय. कीर्तन करून घेतोय. पण अजून हात काही डोक्यावरती पडला नाही. तो हात सहजच केवटाच्या डोक्यावरती पडला. हातही पायही धुवून घेतले. आशीर्वादही घेतला. प्रभू रामचंद्राला नावेमध्ये बसवलं. चरण पादुका भरती रहोले हुलाई. चरण के चरण पादुका चरण की चरण पादुका भरती रहोले हुलाई. सोही चरण केवट धुइलियो. सोही चरण केवट धुइलियो. तब हरि नाव चढ़ाए. भजन राम चढ़े सुनाए. भजन राम भजमन राम चरण सुखदाय. पायही धुवून घेतले. बघा ना किती डोकं भारी लावलं. पायही धुवून घेतले. डोक्यावर आशीर्वादही घेतला. रामचंद्राला नावेत बसवलं. नाव पलीकडच्या काठाला निघाली आणि केवट जोरात हसायला लागला. हसणाऱ्या केवटाला प्रभूनं विचारलं का रे केवट आमचं राज्य गेलं म्हणून असतो की काय. आम्ही भिकारी झालो म्हणून असतो की काय. अरे आमच्या अंगावर वल्कल आली म्हणून असतो की काय. नाही हो प्रभू तुम्हाला फसवलं म्हटलं. काय फसवलं. कशाचा दगड म्हटले. कशाची बाई. कशाचा पायन. कशाचं काय म्हटलं. म्हणजे अहो इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषीनं त्या आईलेला श्राप दिला होता दगड होशील. त्यांची बाई दगड झाली होती. तिनं उशाप मागितला होता. प्रभू रामचंद्राचा अवतार होईल. त्यांचा पाय तुला लागेल. तू पुन्हा बाई होशील. असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं मग तू तर आमचा अर्धा तास घेतला. बायकोला पाय धुवायला लावले. पोरांना धुवायला लावले. एका पायावर उभं केलं आणि मग आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर फार सुंदर आहे. केवट म्हणतो प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले. विश्वाचा मालक नावा तयार करणारा नावाडी तयार करणारा विश्वाचा बाप माझ्या समोर नाव मागायला आला. ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू. आणि तो मला फसून तुमचे पाय धुवून घेतले. हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. याला म्हणतात परमार्थातला प्रयत्न. हा प्रयत्न आहे दुसरा कोणता नाही. हाच प्रयत्न आहे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया. किंवा गोविंद आसनी गोविंद शेनी माझ्या मनाला छंद छंद माझ्या लागू छंद माझ्या
नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला माझ्या मनाला नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला नित्य भजन रात्री न कळी दिवस न कळी अंगी खेळे दैवत हो पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग आणि कनेनी काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा किती प्रमाण सांगता येतील चला असा अखंड परमार्थातला प्रयत्न केला महाराज प्रयत्न कळाला 11:15 वाजले लक्षात आलं केवटाचं उदाहरण कळालं परमार्थातला प्रयत्न केला आणि संसारातलाही केला दोनही सांगितले संसारातल्या प्रयत्नाला फळ मिळत नाही रावणाची उदाहरण तुम्ही आम्हाला दिलं केवटाची कथा रामायणातली सांगितली परमार्थातला प्रयत्न केला त्याचं फळ मिळालं मग आता तुम्ही परमार्थातला प्रयत्न केला म्हटले हो मग परमार्थातला प्रयत्न केल्यावर तुम्हाला काय फळ मिळालं महाराज म्हटले आम्ही प्रयत्नच त्याच्यासाठी केला होता आमच्या जीवनात फळ मिळावं अभंगाचं पहिलं यासाठी केला होता 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 शेवटी जाणीस गोड बाबा शेवटी जाणीस गोड बाबा तानी चिंतीने बाबलो बिसावा चिंतीने बाबलो बिसावा शेवटी जाणीस गोड बाबा शेवटी जाणीस गोड बाबा तानी चिंतीने याच्यासाठीच प्रयत्न केला ना म्हणे याजसाठी केला होता अट्टहास अट्टहास म्हणजे प्रयत्न बरं का लय अभंग आहेत अट्टहासाचे बरं का माझ्या विठोबाचे नाम माझ्या विठोबाचे नाम माझ्या विठोबाचे नाम माझ्या विठोबाचे नाम 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 अट्टहासे उच्चारा अट्टहासे उच्चारा माझ्या विठोबाचे नाम माझ्या विठोबाचे काय शब्द वापरला इथं माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो माझ्या कानाचे नाव भरी घ्यावं माझ्या कानाचे नाव भरी घ्यावं हे माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो हृदयी करुणी तुम्ही घ्याले रावयावो हृदयी करुणी तुम्ही घ्याले रावयावो माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो हृदयी धरोनी तुम्ही यासी खेळावया न्याहो तुम्ही फक्त प्रेम करा तुम्ही त्याचं नाव घ्या आणि कसं घ्या अट्टहासानं घ्या प्रयत्नपूर्वक घ्या प्रयत्नपूर्वक तुम्ही घेतलं रे घेतलं की देव तुमच्यासाठी धावूनच येतो महाराज तुमच्या घरी येतो आणि एक वाक्य सांगू शेवटचा दिवस माणूस गेल्यावर नसतो शेवटचा दिवस जन्माला आलेला नसतो
शेवटचा दिवस गंगा पूजनाचा वर्ष श्राद्धाचा नसतो. शेवटचा दिवस कोणता असतो माणसाचा? जिवंत असताना जग ज्या दिवशी तुम्हाला देव दिसायला लागतं तो शेवटचा दिवस. संतांच्या दृष्टीनं विठ्ठल 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 इतकं भजन केलं महाराज. विठ्ठल बंदच ठेवलं नाही महाराज. सगळीकडं तेच होतं. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. सारखं भजन केलं ना महाराज. नित्य भजन केलं. नामाचा रे नामो, विठ्ठलाचा रे नामो, देव गावो, विठ्ठल विठ्ठल नामाचा रेटाव. सारखं तेच केलं ना महाराज. विठ्ठल विठ्ठल. आहो किती केलं सांगू? भजन किती केलं? सगळ्यात सोपं. अहो त्या मंगळवेळ्याची वेस कोसळली. वेस. एक वाक्य आणखी सांगतो. तुमचा मृत्यू जिथं लिहिलाय तिथंच घडत असतो बरं. तुम्ही भजन करणारे असा, महाराज असा, वारकरी असा, शूर असा, वीर असा, नाही तर तुम्ही सामाजिक कोणताही असो, जगातला मृत्यू लिहिलेला आहे तो तिथंच होतो. त्याच्यात म्हणायचंच नाही. चोखोबारायांनी स्वर्ग लोकातलं अमृत शुद्ध करण्या इतकं भजन केलं होतं. स्वर्ग लोकातलं अमृत वीज झालं होतं. कुणी केलं अमृत डबल? चोखोबारायांनी केलं. आणि त्या चोखोबारायांचा मृत्यू कशात झाला? अपघातात झाला. अपघातात. देवाला माहिती नाही त्यांचा मृत्यू अपघातात आहे. त्याच्यातून ते वाचू शकत नाहीत. एकदा तुमच्या कपाळावर काळ लिहिलेला आहे. म्हणून ऐका, आपल्याला मरायचं हे कायम ध्यानात ठेवा. ओ प्रारब्ध पहिले रचा, वा वा. पाछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे रे, भज भज रे रघुवीर, भज भज रे रघुवीर. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम. हो. पहिले प्रारब्ध रचा, फिर रचा शरीर. अगोदर प्रारब्ध तयार झालं. ललाटी जे लिहिले ते न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून येणे. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्मरेखा टळे ना. म्हणून कधीच असं म्हणायचं नाही हे मृत्यू कुठं. होणारा सारखी बुद्धी असते. बुद्धीमध्ये काळ प्रवेश करतो, तिथं घेऊनच जातो. तुम्ही किती आडवा त्याला. आमच्या बीड जिल्ह्यात एक भविष्यकार आहे, लय प्रसिद्ध आहे. त्याला ती कालिका माता प्रसन्न झालेली. कोणाचं भविष्य सांगतो, किती अडचणीचा असू द्या सांगतो. एखाद्या गावात चोरी झाली तर नुसता फोन लावला आणि तुम्ही तिथे ओळखणं सांगितलं तरी सांगतो. आता 1 महिन्यापूर्वी त्या भविष्य सांगणाऱ्याचा भाऊ वारला. त्याचा भाऊ फौजीमध्ये होता आणि गावात सप्ताह म्हणून तो फौजी त्या सप्त्याला आला होता. आणि रात्री मोटरसायकलवर काहीतरी आणायला गेला आणि गाडीनं उडवला आणि गेला. तर त्या भावाला भेटायला गेलो मी. त्या भविष्यकाराला हात जोडून मी शेठ विचारलं, म्हटलं का हो सगळ्या जगाचं भविष्य सांगता तुम्ही, तुम्हाला कसं काय कळलं नाही बुवा हा भाऊ जाणार आहे तो मरणार आहे ॲक्सिडेंट होणार आहे. तर म्हटलं महाराज माफ करा, हे नाही कळालं बुवा. जगामध्ये नकळे पुढील होणार. कायम ध्यानात ठेवा. आपले हात कुणाला दाखवत बसत जाऊ नका, आपलं कपाळ दाखवत जाऊ नका. ते कुणाचाच कळत नसतं महाराज. कुणालाच नाही, ते फक्त साधूला कळतं महाराज. भूत भविष्य कळो येईल वर्तमान, पण ते कुणाला कळतं? तुकोबारायांसारखा, ज्ञानोबारायांसारखा, भगवान बाबांसारखा, नगद नारायण महाराजासारखा असा ओरिजिनल लागतो त्याला. ओरिजिनल त्याने कधी पैसा घेतला नाही, कशाला हात लावला नाही, काम क्रोधावरती विजय मिळवला, असे जे ओरिजिनल असतात त्यांनी. आमच्याकडे भगवान बाबा आहेत, वामन भाऊ महाराज, नगद नारायण महाराज. आमच्या बीड जिल्ह्यात सगळे गडच आहेत महाराज. नारायणगड, भगवानगड, गहिनीनाथगड, या सगळ्या गडाला एक एक महाराज मिळाला.
असे महाराज मिळाले पुन्हा. ते काय आपल्यासारखे महाराज नाही महाराज. त्या काळामध्ये रोहिदास महाराज भगवान बाबांची तर कीर्ती अशी बुवा, बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी आरती भगवान चिदानंदाचा नामा वैराग्य मूर्ती दिसे शांती शोभा आरती भगवान आरती भगवान. काय काम केलं त्यांनी बरं का. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथ धावून आले देव दिले अभय तेथ बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी आरती भगवान बाबा भगवान बाबा. का त्यांची आरती गायली. अहो त्यांनी ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. हो सिंदखेड राजा नावाचा तालुका आहे विदर्भात. एकही गाव वंजारी समाजाचं नाही बरं का. त्या सगळ्या मराठ्याच्या गावाला भगवान बाबांनी गळ्यामध्ये माळी घातल्या लोकांना. ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. आमचं धोंडराई गाव आहे. मी जन्मगाव माझं गेवराई तालुक्यात. हो एकही वंजारी समाजाचं घर नाही पण आमच्या गावाला भगवान बाबांचं मंदिर आहे. का 50 वर्षापासून माझ्या गावात भगवान बाबांचा सप्ताह आहे. माझ्या गळ्यात भगवान गडाची माळ आहे. आमच्या बाबांनी घातलेल्या आहेत त्या काळात. हो मराठी माळी कुणबी असा जातीभेद नाही. जो येईल त्याच्यावर उपकार केला महाराज. जो येईल त्याला संत बनवलं. जो येईल त्याला ज्ञानेश्वरी दिली. गावागावात जाऊन धर्माची ध्वजा लावली. गावागावात ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. आणि तसेच दुसरे संत आहेत आमच्याकडे वामन भाऊ महाराज. बापरे ते तर असे होते बोलायचंच नाही महाराज. शब्दच काढायचे नाही त्यांच्या पुढे. आडवं जायचंच नाही. माझ्याकडे बघा. त्यांना बोलू द्या पोरांना. हय तुम्ही माझ्याकडे बघा. बोलायचंच नाही. एखादा जर आडवं बोलला तर ते जागेवर भस्म करायची ताकद होती त्यांची. एकदा ते असे हिवाळ्याचे दिवस होते आणि शेकोटी केली होती. शेकोटी आणि शेकत बसले होते. आपली थंडी आहे म्हणून. एक जण आला आणि वामन भाऊ महाराजांना म्हटलं भाऊ वैराग्य काय असतं. ओ भाऊ वैराग्य काय असतं. वैराग्य कशाला म्हणतात. ओ भाऊ वैराग्य कशाला म्हणतात. निखारे होते सगळे ते शेकतात. जसा हात घातला जाळात सगळे निखारे हातातच घेतले. बोलणारा आणि विचारणारा पळूनच गेला. एवढे कठीण होते महाराज. एका गावात टाकळी नावाचं गाव आहे आमच्या बीड जिल्ह्यात. त्या टाकळीला गावात सप्त्याचा मंडप लावित होते असं रोहिदास महाराज. आणि त्या मंडपाची झालर आहे ना एका किराणा दुकानदाराला आडवी येत होती. काढा म्हटलं मंडप लावायचं नाही माझ्या दारात. काढा. राहू दे म्हटले ते भाऊंचा सप्ताह. नाही काढा काढा. त्यांनी काही मंडप लावू दिला नाही. आणि भाऊंच्या मुखातून एवढंच निघालं दुकानच जळलं त्याच. अरा दुकान तर जळालं गड्या. घर जळालं महाराज घर. मी पुन्हा सांगतो तुम्हाला एवढे महान संत होते. भगवान बाबा आधी गेले बरं का. आणि त्याच्यानंतर वामन भाऊ गेले. आमच्या गैनीनाथगडावर कधी आले तर या. त्या गैनीनाथगडावरले वामन भाऊ गेले तर ते त्या काळात 50,000 लोक त्यांना वाटी लावायला हॉस्पिटलमध्ये. तिथं माहिती पडलं लोकांना. भाऊ गेले तर लोक रडायला लागली. याच्यासाठी रडत होती लोक. ऐका ऐका ओ चासकर हो तुम्ही फार चांगली ऐकणारी आहात. घरी घेऊन जा. कुणी केलाय प्रयत्न परमार्थातला आणि काय प्रयत्नाचं फळ मिळतं ऐका. याच्यासाठी सांगतो या सगळ्या कथा. आणि मग 50,000 लोक जमलेली होती आणि डॉक्टरने घोषित केलं वामन भाऊ गेले. लोक रडायला लागली. लोक याच्यासाठी रडत होती की आता एका स्थितीला भगवान बाबांनी तिळ ठेवला होता आणि त्या स्थितीला वामन भाऊ गेले होते.
आता पुढच्या वर्षी नेमकं भगवान बाबांच्या पुण्यतिथीला भगवानगडावर जायचं का वामन भाऊंच्या पुण्यतिथीला गैनीनाथ गडावर जायचं? किती वाईट झालं. एकाच तिथीला 2 साधू गेले. ते डॉक्टर अजून जिवंत आहेत बरं का. त्या डॉक्टरांनी मला सांगितलं हे ऐका 5-6 मिनिटांनी म्हणजे 10 मिनिटांनी गेलेले वामन भाऊ महाराज उठून बसले. हो म्हटले, आजच्या दिवशी माझा भगवान गेलेला आहे, मी जरा 7 दिवसानं जातो. चास हा उठून बसले. आणि बरोबर रोहिदास महाराज 7 दिवसांनीच गेले. आजही आमच्या मराठवाड्यात भगवान बाबांच्या पुण्यतिथीला सप्ते चालू होतात आणि बरोबर त्याचे काले वामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथीला येतात. असं 7 दिवसाचं अंतर ठेवलं. जगाला उडवणारा काळ जिंकला म्हणून काय केलं याच्यासाठी? आजसाठी केला होता, साठी केला होता, साठी केला होता, साठी केला होता. देवतादेश गोड भावा, देवतादेश गोड बाबा, देवतादेश गोड बाबा. यागसाठी केला होता, यागसाठी केला होता, यागसाठी केला होता, यागसाठी केला होता. याच्यासाठी प्रयत्न केला, याजसाठी केला होता अट्टहास. मग काय होतं यानं? भजन करता करता काळ जिंकला जातो. भजन करता करता देव घरी येतो. भजन करता करता तुम्हाला जग देव दिसायला लागतं. बघा तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल 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 म्हणता हरली पाप. ते चोखोबाऱ्यांची कथा सांगत होतो. मंगळवेळ्याची वेस कोसळली महाराज, वेस, आणि अपघातामध्ये चोखोबाऱ्यांचा मृत्यू झाला. आणि ते पांडुरंग परमात्मा रडायला लागले. नामदेवराय म्हटले, देवा काय झालं रडायला? काही नाही नामा, मंगळवेळ्याची वेस कोसळली आणि त्या वेशीमध्ये माझ्या चोखोबाचा मृत्यू झालाय, काय करायचं? काही नाही म्हटलं, तिथं जा. भरपूर माणसं मेली त्या अपघातात, बरेच दिवस होऊन गेलेत. ते तेवढे चोखोबाऱ्यांची हाडं घेऊन त्याची समाधी महाद्वारात बांधा. नामदेव महाराज म्हटले, देवा अरे तिथं काय एक माणूस मेला का रे? लाखांनी हजारांनी माणसं मेली अपघातात आणि तुझ्या चोखोबाच्या काय हाडावर नाव आहे का श्री विठ्ठल? असं काही हाडावर लेबल आहे का लिहिलेलं? कसं ओळखायचं रे? काळजीच करू नको म्हटले, नामा लेबलच आहे. जा हाड उचलून कानाला लाव. ज्या हाडातून श्री विठ्ठल जय जय विठ्ठल असा आवाज येईल ते हाड माझ्या चोखोबाचं आहे. काय नवल झालं महाराज. सगळे संत तिथं गेले. नामदेवरायने हाड उचलायचं, कानाला लावायचं, आवाजच आहे ना. शेवटी एक हाड उचललं कानाला लावलं, श्री विठ्ठल जय जय विठ्ठल. त्या हाडाशी समाधी बांधलेली आहे महाद्वारात बरं का. म्हणून संप्रदाय आधी चोखोबाचं दर्शन घेतो. चोखा मेळा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. ऐका हो, मरून पडले तरी भजन, जागे असतानाही भजन, जागृती स्वप्नी पांडुरंग. नित्य भजन केलं, झोपताना भजन, खाताना भजन, डोंगरावर भजन, सारखं भजन. शिंक जांभई खोकला ही तुका वेळ वाया गेला, बाकीचं सारखं भजन, नित्य भजन. आणि विठ्ठल 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 भजन केल्यामुळं आता मनता हरले पाप. आणि परिणाम काय झाला? विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही देव उरला. झाले अवघे, देव झाले अवघे जने. देव
सगळीकडे देव दिसायला लागला, तो शेवटचा दिवस आहे, दुसरा नाही बरं. हा शेवटचा दिवस आहे, ज्या दिवशी तुम्ही भजन करता करता देवरूप होता, जग तुम्हाला देव दिसायला लागतं. संत म्हणतात असं झालं, मी तो पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. देव आणि आम्ही वेगळं नाही, काष्टात देव, भिंतीत देव, दगडात देव, माणसात देव दिसायला लागला. परिणाम मग म्हणता आलं, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आमच्या श्री क्षेत्र पैठणला आता नाथषष्ठी झाली. पैठण असं गाव आहे की नाथ महाराजांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहे. आज साखरे महाराज कीर्तन करतोय, रोहिदास आबा गातोय, मते महाराज चाली म्हणतात, संकेत महाराज वाजवतोय. हा संप्रदाय जर उभा केला तर ज्ञानोबरांनी त्याचा पाया झाले, तुकाराम महाराज त्याचे कळस झाले. पण पायाला आणि कळसाला मध्यंतरी खांबाची गरज. हा जो खांब आहे ना, हे बघा, वरचे पत्रही महत्वाचे नाही, खालची भागही महत्वाचा नाही. खालचा पाया आणि वरच्या पत्र्याला जे तारून ठेवतो तो खांब. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. खांब कोण आहेत माहिती का? नाथ महाराज आहेत. पहिला उपकार आहे नाथ महाराजांचा आपल्यावर, ही भाषा आपल्यासाठी टिकून ठेवली त्यांनी. अहो नुसता पिंगळा गायला विशाल महाराजांनी तर महाराष्ट्रात नाव झाले त्यांचं. नाथ महाराजांचा पिंगळा आहे तो. काही नाही, भारुडं गायलेत, भारुडावर सगळ्याचं पोट भरतंय महाराज. काय सोपी भाषा आहे. सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. अर्थ सांगायची गरज आहे का? इतका सोपा अर्थ. लहान लहान लेकराला कळतं महाराज. नाथ महाराजांची भाषा महाराज, सोपी भाषा. ज्ञानेश्वरी सार्थ आहे, गाथा सार्थ आहे, अमृतानुभव सार्थ आहे, चांगदेव 65 सार्थ करावी लागली, पण भावार्थ रामायण सार्थ केलं नाही अजून. तेच कळतंय ना ते. आमच्या मराठवाड्यात 7वी शिकलेला माणूस रामायणाचे अर्थ लावतो. गाईचे गळती लोचन, लगेच तो सांगतो रामप्रभू वनवासाला निघाले तर गाईच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. महाराज, इतकी सोपी भाषा नाथ महाराजांची आहे. दुसरा उपकार सांगूत नाथ महाराजांचा काय? आज ज्ञानेश्वर महाराजांची समाधी जी दिसते ना आपल्याला कपाळाला लावायला, 125 वर्ष माती खाली होती महाराज. लय गर्व करू नका. ज्ञानेश्वर महाराज जर 125 वर्ष माती खाली राहू शकतात तर आपण किती झाडकी पत्ती. माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान. तेरी औकात क्या, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान. लय गर्व करू नका, संपत्ती आली म्हणून माजू नका. खरंच सांगतो, सारी अवघी कामे खोटी, आणखी जाणे मसनवटी, सारी अवघी कामे खोटी, आणखी जाणे मसनवटी, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, मरावं लागतं. 125 वर्ष इंद्रायणीला पूर आला आणि त्या अरण्यातली सगळी माती माऊलीच्या समाधीवर आली. 125 वर्ष माऊली माती खाली होते, कोणाला सापडत नव्हते. ज्ञानोबाराय आणि मग नाथ महाराजांचा अवतार पैठणला झाला. एक दिवस नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये ज्ञानोबाराय आले. श्री ज्ञानदेवे येवोनी स्वप्नासी, सांगितली मात मजला घेओ, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत से. माझ्या कंठाला अजानुक्षाची मुळी लागली. स्वप्न पडलं. नाथ महाराज आळंदीला गेले. ऐका, आळंदीला गेले, साधना केली आणि जिथून जागा मिळाली माऊलीची समाधी स्वच्छ केली अगोदर आणि माऊलीच्या जवळची ज्ञानेश्वरी आणली आणि ती शुद्ध केली. शुद्ध ग्रंथपूर्वीचा ती शुद्ध, परी तो पाठांतरी शुद्धाबद्ध. नाथ महाराजांनी त्याच्यातल्या ओव्या शुद्धीकरण केल्या. नाथ महाराज म्हणजे ज्ञानोबारायांचाच अवतार, ज्ञानी याचा एका.
अशा नाथबाबांनी भाद्रपद मास कपिला षष्टी लेखन कामाटी पूर्ण झाली गोदावरीच्या काठी ती आपल्याला ज्ञानेश्वरी शुद्ध बनवून दिली. आज आपण ज्ञानेश्वरी वाचू शकतो. आज आपल्यावरती खरा उपकार नाथ महाराजांचा आहे. लिहूनच ठेवलं खाली त्यांनी, ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी ते अमृताची ताटी जाणन रोटी ठेवली. अशी ज्ञानेश्वरी आपल्याला कोणी दिली? नाथ महाराजांनी. हरिपाठ कोणी दिलाय? नाथ महाराजांनी. हो, भाषा कोणी सोपी केली? नाथ महाराजांनी. ऐका, काशीला गेले होते 100 भाविक घेऊन काशीला, आणि पायी पायी गेले होते. प्रयत्न बघा कसा केला. पायात काहीच घातलं नाही, चासकर, आणि पायी पायी चालत तीर्थयात्रा केली काशीची. गंगेचं पाणी घेतलं कमंडलूमध्ये, घागरी भरल्या, कावडी घेतल्या आणि पायी पायी चालत आले. 3.5 महिने एकूण संकेत महाराज आणि 3.5 महिने दशरथ राजे तिकून चालत चालत आले. आणि ज्या वेळेला पैठणमध्ये आले, ढोल ताशाचा निनाद झाला, लोकांनी जय जयकार केला. भानुदास एकनाथ, नाथ महाराज की जय. एवढ्या लांब जाऊन आले आणि आता पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर ओतायला सुरुवात झाली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि आता नाथ महाराजाचा नंबर जवळ आला रोहिदासाबा. आणि त्याच्या शेजारी, नेमकं त्या मंदिराच्या शेजारी सगळेजण पाणी वाहत होते शंकराला. एवढा मोठा प्रयत्न केला होता. 3.5 महिने इकून पायी गेले होते, 3.5 महिने तिकून पायी आले होते. माझ्याकडे बघा रे, परमार्थातला प्रयत्न कशाला म्हणतात आणि त्या प्रयत्नाचं फळ कसं आहे ते सगळं कळेल. ऐका, सगळेजण भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी वाहत होते. आणि तेवढ्यामध्ये अचानक एक गाढव तिथं ताण्यानं व्याकुळलेलं हो, त्याला ताण लागलेली हो. ते गायावया करतंय, ओरडतंय. कोणाचंच लक्ष त्याच्याकडे गेलं नाही. बऱ्याच जणांचं गेलं पण कुणी काय त्याला पाणी दिलं नाही. एवढ्या लांबून आणलेलं पाणी कुठं गाढवाला देत असतात का म्हटले. तेवढ्यात नाथ महाराजांनी पाहिलं त्याच्याकडं, एवढ्या लांबून आणलेलं 2 कावडीचं पाणी त्याच्या पोटात रिसलं. लोक हसायला लागले, महाराज एवढ्या लांब गेले आणि एवढ्या लांब चालत आले आणि गंगेचं पाणी गाढवाला दिलं, गंगेचं पाणी गाढवाला दिलं. ऐका ऐका, नाथ महाराज म्हटले, अरे येड्या हो, तुम्हाला शंकर पिंडीमध्ये दिसतो, मला गाढवाच्या पोटातही शंकरच दिसतो बरं का. अर्थ असा आहे, जग ब्रह्म रूप झालं, जग देव रूप झालं, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. महाराज 11:30 वाजले, कळलं आम्हाला. चांगल्या कथा सांगितल्या, केवटाची काय, नाथबाबांची काय, लक्षात आलं. असा प्रयत्न केल्यावर आता काय मिळालं? आता निश्चय निश्चिंत अवस्था मिळाली. परमार्थामध्ये चार स्थित्या मिळाल्या पाहिजे. एक तर तुम्ही निश्चिंत झाले पाहिजे, निर्भय झाले पाहिजे, सुखरूप झाले पाहिजे आणि स्वतंत्र झाले पाहिजे. आपण स्वतंत्रही नाही, कोणाच्या तरी पारतंत्र्याखाली आहोत. आपण निर्भय नाही, आपल्याला अजून काळाची भीती आहे. आपण निश्चिंत नाही, आपल्याला उद्याची चिंता आहे. आणि आपण सुखरूप नाही, क्षणाक्षणाला आपल्या वाट्याला दुःख आहे. ऐका ऐका, परमार्थातलं फळ काय? निश्चिंतता, निर्भयता, सुखरूपता, स्वतंत्रता. सुखरूप म्हणजे दुःखच नाही. मला दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी. किती प्रमाण आहेत महाराज. हो, दुःखच नाही. निर्भयता म्हणजे भीतीच नाही बुवा. तू का म्हणे गर्भवासी, सुखे घालावी आम्हासी.
नाही आम्हा जन्मा मरावे लागत. म्हणजे का भीतीच राहिली नाही महाराज. यायचं जायचं राहायचं नाही, भीतीच नाही. भीती नाही, निश्चिंत झाले. उद्याची चिंता नाही. काय खातो आम्ही कास या सांगाते, काही माहितीच नाही महाराज. याला आम्हा हरीच्या दाचा काही, आम्हा हरीच्या दाचा काही, आम्हा हरीच्या दाचा काही, आम्हा हरीच्या दाचा काही. वा वा प्रमाणाच्या चालीचा बादशाच माणूस हा. हो, याला म्हणायचं खरा आवाजाचा बादशाह. अशी प्रमाण पाहिजे. वा वा वा, गरजच ना कीर्तनकारापेक्षा जास्त पाठ महाराज. आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रैलोकी. जगामध्ये भीतीच नाही राहिली, निर्भयता मिळाली, निश्चिंतता मिळाली. आता कधी असा प्रयत्न केल्यामुळे केवटासारखा, नातरायांसारखा जेवढे प्रयत्न 11:15 वाजेपर्यंत मी तुम्हाला सांगितले, तेवढे प्रयत्न केल्यामुळे आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता आपुल्या माहेरा निश्चिंतता आपुल्या निरोपया संत हाती आला. बघा ना, देवाला वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. तुकोबारायांना निजस्थानाला घेऊन गेला. ज्ञानोबारायांना संजीवन समाधी दिली, नाथबाबांना जलसमाधी दिली. याला म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या अभंगाच्या 2 चरणाचा धावता भावार्थ आपण पाहिला. एक 10 मिनिटामध्ये बाप सांगायचा आणि बापाला भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची. एकदा जोरात टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय. त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान की भाई रामचंद्र भगवान हा सगळा बाबड परिवार. बस एक शब्द 5 मिनिटं बस. आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण करतोय. मायबापासाठी रोज कीर्तनं चालली. प्रत्येक गावाला आई गेली की कीर्तन आहे, बाप गेला की कीर्तन आहे. पण एक वाक्य सांगतो जाता जाता,
मायबाप निघून गेल्यावर 5 लाख खर्च करू नका. मायबाप जिवंत असताना त्यांना सांभाळा. फार गरजेचं आहे बरं. वाईट परेशानी परिस्थिती आहे महाराष्ट्रात सध्या. असे काही मुलं आहेत की ते मायबापाला बोलतच नाहीत. मला 4-4 वर्ष झाली बापाला पोरगा बोलला नाही. 5-5 वर्ष झाली आईला पाहिलंच नाही. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. कायम ध्यानात ठेवा. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. लक्षात ठेवा. 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरणारा बाप असतो. 1 क्विंटलचा पोता आहे तर नांदूर शिंगोट्याच्या मोंढ्यामध्ये 50 क्विंटलची ट्रक खाली करणारा आपला बाप असतो. कुणाच्या शेतामध्ये कुणाच्या मोंढ्यामध्ये काम करून माझ्या पोराला टी-शर्ट जीन्सची पॅन्ट श्रीमंत बनवणारा बापूरावासारखा बाप असतो. आज ही मुलं आहेत की नाही. एवढा चांगला कार्यक्रम या मुलांनी ठेवलाय. 2 तासापासून आपण संतांच्या कथा ऐकतोय, केवट ऐकतोय. तुम्ही त्याच्यात रम्मान झालात. रोहिदास साहेबांच्या, रोहिदास मते बाबांच्या चाली ऐकल्यात. एवढा गोड कीर्तनाचा कार्यक्रम आहे. सगळी लोक दिसतात पण त्यांना त्यांचा बाप दिसत नसतो. परवा माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे 12 तारखेला. खूप मोठा सोहळा आहे घरी. दशरथ राजेत सगळे येतात दरवर्षी. सगळे माणसं, रोहिदास आबा, जगदळे आबा, रोहिदास मते, सगळ्यांना आमंत्रण असतं. सगळी माणसं येतात. चाल कुणाला द्यावी, कुणाला वाजवायला द्यावं, पंचायत निर्माण होते. एवढे गायक वादक येतात पण सगळ्यामध्ये मला माझा बाप दिसत नाही. महाराज बाप नसतो. महाराज खरंच सांगतो. बाप करी जोडी लेकुराची ओढ. आज या पोरांना विचार. आपुली कुरवंडी वाळवणी वो, एकाएकी केला मिरासीचा धनी. राजे, तुम्ही जरी आज तुमच्या आडतवर बसत असाल तर तुमच्या बापानं ती आडत त्या काळात टिकून ठेवली म्हणून तुम्ही आज मालक आहे. लक्षात ठेवा. तुम्ही जरी आज चांगल्या बंगल्यात राहत असाल सगळे, तर तो बंगला, ती जागा तुमच्या बापानं टिकून ठेवली म्हणून तुमचा आनंद आहे. व्यवहारामध्ये बाप फार गरजेचा आहे. जिजू जिजू संसाराचा अडकला, ओटामध्ये माया जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापड, लई अवघड हाय गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे, लई अवघड हाय गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. काय शब्द आहेत महाराज बापासाठी. बरं खरंच सांगतो तुम्हाला. बाण श्रावणाला लागला होता आणि खाली पडलेल्या श्रावण म्हणत होता, राज दशरथ राज, माझा मृत्यू तुमच्या बाणानं आहे, पण त्या पलीकडच्या झाडाखाली माझा आंधळा बाप बसलेला आहे. त्या झाडाखाली माझी आंधळी आई आहे. पाण्याची झारी घेऊन जा आणि माझ्या बापाला तेवढं पाणी पाजा, मग सांगा तुमचा बाप, तुमचा बाळ गेलाय. वचन द्या राज मला. आनाया निर्मळ पाणी गेलो मी या कासारी, ही लगबग भरोनी झारी. तो परत फिरे तो तुमचा शर आला, कसा उरात ऋतुनी बसला. शर आला तो धावून आला काळ, विभळला श्रावण बाळ. त्या ब्राह्मण पुत्रावधूनी शोकाकुल झाला रुमनी, आसवे आणुनी नयनी तो
वदला अंत तुझ्या नाशाला मी पापी श्रावण बाळा. जा राजा जा. पाण्याची झारी घेऊन राजा निघाला. पायाची चाहूल लागली. ऐका रे चासकर, एका बापूरावाच्या वर्षश्राद्धाला आलात. या सगळ्या पोरांनी त्यांच्या 4 भावंडांनी 4 मुलांनी एवढ्या मोठ्या भाबड परिवारानं बालाजी मंदिरामध्ये एवढा सुंदर कार्यक्रम ठेवला. 2 तासापासून तुम्ही कीर्तन ऐकताय. आमचा बाप देवाच्या पायाजवळ जावा. आमच्या वाल्मिक महाराजांनी 1 वर्षापूर्वी ही तारीख मला 7-8 महिने झाले असतील तारीख दिलेली. एवढे गोड गळ्याचे गायक वाल्मिक बाबा, आमचे संकेत महाराज, एवढा गोड कार्यक्रम रमलाय. कधी 12 वाजले आपल्याला कळालं नाही. एवढं सुंदर कीर्तन ऐकताना एवढे 5 मिनिटं घरी घेऊन जा. बाप कळेल. बाप काय असतो रे बाप, कोण असतो रे बाप. संत सांगतात बाप कसा असतो. पायाची चाहूल लागली आणि त्या आंधळ्या बापानं विचारलं, आलास का रे श्रावण? फार दूर गेला होतास का रे? फार लांब गेलतास का रे श्रावण? आम्ही जरा तुला त्रास देतो ना रे. आम्ही आंधळे जन्माला आलो ना रे श्रावण. माफ कर रे श्रावण. फार दूर होतं का रे पाणी? राजा बोलत नव्हता. बोलणारे श्रावण, तू जर बोलला नाही तर आमच्या जीवनाला आनंद नाही रे. मायबापाला बोलत जा बरं. मायबापाला जिवंतपणे सांभाळत जा बरं. त्यांना त्याच्यापेक्षा दुसरा आनंद नसतो बरं. बापाला जिवंतपणे बोला रे. जिवंतपणे तुमच्यासाठी जर तो रागेत असेल, तुम्हाला तो खवळला असेल, तुम्हाला त्यानं मारला असेल, बापानं, महाराज बाप इतका महत्त्वाचा आहे. मी रामकथा करत असताना सांगत असतो, महाराज अंगदाच्या बापानं भगवंतानं वालीला मारलं. महाराज बाण मारलं वालीला, आणि वाली मारल्यावर वालीनं हात अंगदाचा रामाच्या हातात दिला. किती शिकण्यासारखं हे. ज्या बापाला मारलं रामानं, त्या बापाचा जो पोरगा अंगद, त्याचा हात वालीनं रामाच्या हातात दिला. कोणताच बाप जगातला पोराचा हात वाईटाच्या हातात देत नाही, कधीच देत नाही. बापच त्याच्यासाठी जन्माला आला. महाराज आई जरी एका पात्रानं मोठी असेल, आई जरी जगाचा सांभाळ करत असेल, बाप काही कमी नाही. महाराज बापासारखी बुद्धी नाही, बापासारखी कष्ट नाही. बाप कमीच लेखला जरा. बापाच्या कादंबऱ्या कमी आहेत, बापाच्या अभंग कमी आहेत, बापाच्या कविता कमी आहेत. आत्ता कुठंतरी थोडा कीर्तनातून बाप महाराज मंडळी सांगायला लागली. बाप फार गरजेचा आहे. महाराज ऐका रे माझ्या दादांनो, ऐका गड्या, एक बाप आपल्यातून निघून गेलाय. एवढे फुलांची सजावट, महाराज कीर्तनकार एवढे बापासाठी जर यांनी आणलेत. आपला बाप जिवंत असेल ना तर ऐका. बोलणारे राजा बोलणारे. मी राजा नाही, मी श्रावण नाही. मग तू कोण आहेस? मी दशरथ राजा आहे. अरे असशील तू राजा रे, अयोध्येचा असशील रे. आमचा राजा कुठे आहे रे? तुमच्या राजाला माझ्याकडून बाण लागला. बाण लागला शब्द ऐकला, हंबरडा फोडून मायबाप रडायला लागले. आणि रडणाऱ्या मायबापाला दशरथ राजा म्हणत होता, तुमच्या पोरानं वचन दिलंय मला, एवढं पाणी प्या आणि मगच मला काय म्हणायचं तर म्हणा. हो, हंबरडा फोडून रडणारा बाप म्हणत होता, दशरथा, अरे दशरथा, आमच्या बाळाला बाण मारतो ना, आम्हाला प्यायला पाणी आणतोस. तुझ्या हातचं पाणी पिऊन जगण्यापेक्षा आम्ही आता मरणार आहेत रे दशरथा. पण तसं मरणार नाही दशरथा, तुला श्राप देऊन मरणार आहे दशरथा. आम्हा सिद्ध झाले पुत्र दुःख, परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील राजा तुला, पण अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल. तुला सुद्धा आमच्यासारखं असं तडफडत मरावं लागेल रे पुत्राच्या वियोगात. हा बापाचा श्राप रामाच्या बापाला लागला गड्या. आपली काय कथा आहे महाराज. बघा ना तुम्ही, भिंतीवर चित्र दिसत होतं हो त्या दशरथाला. तो म्हणत होता, कौशल्य ते बघ, ते बघ, त्या पांढऱ्या भिंतीवर मला चित्र दिसतंय बघ. ते बघ त्या झाडाखाली तो बाप आहे, तो मला श्राप देतोय बघ. माझ्याकडून बाण लागलाय बघ. लक्षात ठेवा रे, आपल्याला सुद्धा चित्र दिसणारे चासकर. अरे कुणाच्या टोप्या डोक्यात घातल्यात, कुणाच्या टोप्या आपल्या डोक्यात घेतल्यात. नका रे दादांनो, अशा पिशव्या चांगल्या भरा रे. चांगले चित्र दिसले पाहिजे रे भिंतीवर आपल्याला. एखाद्या गरीब मुलीचं लग्न भरा, एखाद्या पंगत भरा, एखादा सप्ताह भरा, एखादं भजन भरा, एखादी पंगत भरा. चित्र दिसणारेत. हा जे बाबूराव गेले आपल्यातून, काय गोड चेहरा होता या बापाचा. चांगली पोरं घडवली या बापानं. गरीब मुलं आहेत हो, सगळ्यांना धरून चालणारी आहेत, म्हणून तर एवढा समाज जमलाय. एवढी लोक कामं सोडून इथं उईच येतात का? बाप चांगला आहे, मुलं चांगली आहेत. अशा भाबड परिवारानं आज बापाचं पूजन ठेवलं. 2 पिशव्या घेऊन हा बापूराव नावाचा बाप ज्यावेळेला आज वर उभा असेल ना रोहिदास महाराज, उजव्या हातातल्या पिशवीमध्ये अशी घडवलेली मुलं चांगल्या संस्काराची शिदोरी पिशवीतून बाहेर पडली असेल, आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये या मुलांनी ठेवलेलं कीर्तन ज्ञानोबा राय, केवट
किती कथा सांगितल्या मी तुम्हाला कीर्तनात. भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, नगद नारायण महाराज अशा सगळ्या संतांच्या कथा बाहेर पडल्या असतील. सगळ्यांसाठी असणारा दंड खाली झाला आणि लालबुंद प्रकाशामध्ये 12 वाजता आमच्या या वडिलांना देवाच्या पायाजवळ जागा मिळाली. आज त्यांनी म्हणावं, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कोणाशी एकदा खरंच सांगतो, या सगळ्या वेळा चांगला कार्यक्रम झाला. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा सगळ्यांनी. हे बघा, बोलून श्रद्धांजली जात नाही बरं, तेवढी वाचिक साधना आपली नाही. मग या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची, मग आपण भजन करून दिली पाहिजे. म्हणून सगळ्यांनी म्हणा, ज्ञानोबाराया एक तारी ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुको ज्ञानोबाराया माझ्या तुको एकदा या समस्त बाबड परिवाराला धन्यवाद देतो. फार सुंदर कार्यक्रम ठेवला. 2 तास अगदी 10ला सुरुवात झाली, 12 वाजले. एवढं कीर्तन मी तुम्हाला दिलंय. या कीर्तनातलं काहीतरी घरी न्या, केवट तरी न्या, भगवान बाबांचं न्या, वामन भाऊंचं न्या, नाही तर शेवटी सांगितलेला बाप तरी न्या. आणि एक विनंती करतो जाताना पोरांना, या 2 हातानं बापाला जीव घाला. त्याला चालता येत नसेल तर हातानं चालवा. तुमचे मायबाप आता थकलेत, मायबाप निघून गेल्यावर खर्च करू नका. एक ववी जाता जाता सांगतो आणि थांबतो. पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा चासकर कधी होणार नाहीत. काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा कधी होणार नाहीत. ऐका रे, काशीच्या 2 लक्ष प्रदक्षिणा रोज मिळतील. पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा रोज घडतील. कधी घडतील महाराज? 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. कधी 1 नमस्कार करिता माता पित्यासी. इतके पुण्य होय. जगामध्ये तुमच्या माय बापाच्या पायाला तुमचं मस्तक दिवसातून एकदा लागलं, एवढं पुण्य तुमच्या पदरात पडलं. माय बापे वो केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके वो काय केले. जगाच्या पाठीवर सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे. एवढ्या जगात मायबापासारखं श्रेष्ठ कोणी नाही. आज हे बाप एवढे गोड बाबा, हे बाबूराव बाबा, सावळेराम बाबा, बाबड बाबा वारकरी होते. भगवान बाबा, वामन भाऊंची कृपा होती. परिवार खूप चांगला आहे. तुम्हा सगळ्या मुलांना माझा धन्यवाद. वाल्मिक महाराज, चांगला कार्यक्रम आमच्या जीवनात तुम्ही आज घडून दिला. 2 तास झाले. आमचे रोहिदास महाराज, रोहिदास आबा, संकेत महाराज, आमचा रवी, काय सुंदर सिस्टीम लावली. सगळ्यांना धन्यवाद. दशरथ राजे शेठ व सगळी मंडळी, आपण बाबड परिवाराच्या सुखदुःखात सहभागी झालात. सगळ्यांना धन्यवाद देतो. कीर्तन घरी घेऊन जा. विठ्ठल जय जय. या ठिकाणी बाबूराव सावळेराम भाबड यांचं प्रथम वर्षश्राद्ध आणि पुण्यतिथी या निमित्ताने खऱ्या अर्थाने ज्यांनी कीर्तन केलं आहे, कीर्तनरूपी सेवा दिली, त्या सेवेमध्ये आकृत महाराज साखरे तुम्हाला खऱ्या अर्थाने धन्यवाद दिले पाहिजे. याचं कारण असं आहे, मी तुमच्या अभंगावरही जाणार नाही, परंतु कुठंतरी पोपटपंची वारकरी संप्रदाय नाही,
कुठंतरी आईवर बोलायचं, बापावर बोलायचं, परंतु वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही 4-5 जी उदाहरणं दिलं. रामाला केवट महाराजांचं काय, वामन भाऊंचं काय, भगवान महाराजांचं काय, आणि शेवटला तुम्ही एकनाथ महाराजांचं उदाहरण दिलं. हाच खरा वारकरी संप्रदाय आहे. आणि त्यांची मुलं म्हणजे खऱ्या अर्थाने पांडुरंग असेल, तुकाराम, विलास आणि त्यांच्या 2 मुले. कारण ज्यांचं वय 90-95च्या घरात होतं. आपली धर्मपत्नी गेल्यानंतरही त्यांच्या 3 मुलांनी, त्यांच्या सुनांनी आणि मुलींनी खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांना सांभाळण्याचं काम केलं. सांभाळीत असताना आपल्या वडिलांना दुःख होऊ नये आणि त्या दुःखातून आपले वडील कुठल्याही दुःखात ते सावरले पाहिजे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी वातावरण निर्मिती केली. आणि निर्मिती करीत असताना त्यांच्या जाण्याने आता ते त्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे फोटो दिसणारच आहे. फक्त मी एकच सांगेल का त्यांचे पुतणे आहे, एकनाथ दादा आहेत, किसन दादा आहे, बाळासाहेब आहेत. त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये देखील त्यांनी त्यांच्या प्रपंच करीत असताना 4 भावांचा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचं एक शेतकरी म्हणून काम केलं आहे. फक्त एकच त्यांच्या मुलांना आणि त्या कुटुंबाला सांगेल का जाता जाता आपल्या वडिलांची सेवा केली. एवढा मोठा वारकरी संप्रदायाचा या ठिकाणी साखरे महाराजांना बोलून एक चांगला उत्सव केला. आणि त्या 3 मुलांनी आपण ज्या वडिलांनी ह्या समाजाची जतवणूक केली त्याचप्रमाणे आपण वागावं, ही खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली ह्या ठिकाणी. कारण हे 3 या ठिकाणी रत्न आपल्याला भेटलेत. रोहिदास दादा हा सिन्नर तालुक्याचं म्हणजे नाशिक जिल्ह्याचं भूषण आहे. कारण हा एका दहिवडीत कुटुंबातील माणूस आहे बरं का. आणि आमच्या तालुक्यातील मते महाराज हे जिल्ह्याचं भूषण आहे. कारण त्याच्या जिल्ह्यामध्ये जे नाव आहे. आणि संकेत महाराज आहेत, त्याच्या हाताला एवढी गोडवी आहे की त्याच्या हातामध्ये गोडवी आहे की त्याचं कौतुक कोण करत नाही असं नाही आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये हे 3घही आपल्याला या ठिकाणी लाभले. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि ह्या ठिकाणी बराचसा वेळ झाल्यामुळं माझं लांबलेलं प्रास्ताविक मी थांबतो. या ठिकाणी निलेश केदार आहेत आणि एक प्राथमिक स्वरूपामध्ये घोगे आहेत. या 2 लोकांनी 2-2 मिनटात, कारण कसं आहे आपल्याकडे लोक उठून जातील आणि आपली श्रद्धांजली राहील अशा प्रकारचं आपण वागू नका, एवढी त्या ठिकाणी नम्र विनंती करतो. उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींना, तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक, या परिवाराचं भूषण बाबूराव बाबा आपल्यातून जाऊन 1 वर्ष झाले. त्यांच्या जाण्यानं आप्तसोखी असेल, मित्र परिवार असेल, यांनाही दुःख झालेलंच आहे. मी परमेश्वराला एकच विनंती करतो, हे परमेश्वरा या बाबांना तुझ्या पायाजवळ चांगली जागा दे, सद्गती दे आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती आम्हा सर्वांना दे, अशी आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, चास खोऱ्यातील एक नामवंत परिवाराचे आमचे बाबूराव मामा बाभड यांचं आज पुण्यस्मरण. या पुण्यस्मरणानिमित्त महाराजांनी गेल्या 1-1.5 तासापासून खरोखर सांप्रदायिक पंथ काय असतो याचं प्रबोधन आपल्याला त्यांच्या वाणीतून केलं. मी महाराजांचे उपस्थितांच्या वतीने आभार मानतो. पांडुरंग दादा असेल, तुकाराम दादा असेल, विलास दादा असेल, यांना मामांनी खूप असं वेगळ्या पद्धतीनं घडवण्याचं काम मामांच्या माध्यमातून झालेलं आहे. बाबूराव मामाचं जर म्हटलं तर खरोखर एक सात्विक व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या सात्विकता खरं तर म्हटलं त्यांच्या कार्यातून नक्कीच आजपर्यंत दिसत आलेली आहे. त्यांच्या जाण्याने नक्कीच त्या घराचा आधार गेलेला आहे. परंतु त्यांनी त्यांच्या संस्कृतीतून जी ताकद परिवाराला दिलेली आहे ती ताकद ही आजरामर त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे राहणार आहे. मी मामांना आपल्या सगळ्या उपस्थितांच्या वतीनं, तसेच माझ्या घोगे परिवाराच्या वतीनं, नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या वतीनं मी भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. या ठिकाणी 2च मिनटात फक्त महाराजांचा सत्कार होईल. त्यांनी ताबडतोब या ठिकाणी सत्कारासाठी यायचं आहे आणि महाराजांचा सत्कार करायचा आहे. याच्यानंतर आपल्याला हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अन्नदान आहे. प्रत्येकाने आपण जेवण करून जावं अशी मी त्या कुटुंबाच्या वतीनं तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो.